अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना 26,000 आणि मदतनीसांना 22,000 रुपये वेतन मिळावं, ग्रॅच्युइटी, पेन्शन, महागाई भत्ता आणि वेतनश्रेणी लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारलाय। गेली 34 दिवस हा संप सुरू आहे। या संपामुळे राज्यातील सर्व अंगणवाड्यांचं कामकाज पूर्णपणे ठप्प आहे। जिल्ह्यांमधील विविध प्रकारच्या आंदोलनांबरोबरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतरही संपाबाबत तोडगा निघालेला नाही। शासनाकडून हा संप मोडीत काढण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येऊ लागल्यात। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघानं जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं। कर्मचारी संघाबरोबरच अंगणवाडी कर्मचारी युनियननं जिल्हा परिषदेवर थाळीनाद करत मोर्चा काढला। यावेळी कर्मचाऱ्यांनी कडक लक्ष्मीची वेशभूषा परिधान करत अंगावर आसूड ओढून घेत शासनाचं लक्ष वेधलं। उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या उंबरठ्यावर डोकं आपटून घेण्यासह आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा यावेळी देण्यात आला। कॅबिनेटमध्ये जर मंजुरी नाही झाली तरी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील जे आता सत्तेमध्ये आमदार खासदार आहेत त्यांच्या घरी जाऊन आम्ही बेमुदत उपोषण, साखळी उपोषण असा आम्ही निर्धार केले। त्यांच्या दारात जाऊन बसणार आहेत, अन्यथा आम्ही दुसरे कुठेही जाणार नाही। त्यांच्या दारात जाऊन त्यांच्या उंबऱ्यावर आम्ही डोकं फोडणार आहे। प्रसंगी निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। निवडणूक बहिष्कार टाकणार आहे आम्ही। 2 लाख शिवाय आमच्या पई पाहुणे, आईकडचे, सासरकडचे, माहेरकडचे असे मिळून 4-5 लाख लोकांचा निवडणूक बहिष्कार 100% आहे। या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ तसंच अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला।